आता प्रायमर आपण कशासाठी लावतो तर आपल्या चेहऱ्यावरती जे ओपन पोर्स असतात ते ब्लर आउट करण्याचं काम प्रायमर करतं. शिवाय आपण जो मेकअप करणार आहे तो लॉंग लास्टिंग राहण्यासाठी सुद्धा प्रायमर खूप जास्त मदत करतं. ठेवा तुमच्या स्किनचा जो टोन आहे त्याच टोनचं तुम्ही फाउंडेशन घ्यायचं आहे, कारण फाउंडेशन हा आपल्या मेकअपचा बेस असतो आणि जेव्हा आपण फाउंडेशनच चुकीचं घेतो तेव्हा आपला बेस सुद्धा चुकतो आणि त्यामुळे आपला मेकअप अजिबात चांगला येत नाही. जेव्हा फाउंडेशन आपण चेहऱ्यावरती ब्लेंड करतो तेव्हा अशा प्रकारे डॅब डॅब करतच फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे. अजिबात असं घासत फाउंडेशन ब्लेंड करायचं नाही. कन्सिलरमध्ये सुद्धा दोन ऑप्शन असतात, एक असतं लिक्विड कन्सिलर आणि दुसरं असतं स्टिक कन्सिलर. पण जर तुम्ही बिगनर्स असाल तर शक्यतो तुम्ही लिक्विड कन्सिलरमध्ये इन्व्हेस्ट करा. त्यावरती एक शॅडो क्रिएट करण्याचं काम कॉन्टर करतं आणि आपला चेहरा थोडासा स्लिम दिसण्यासाठी किंवा शार्प दिसण्यासाठी कॉन्टरमुळे खूप जास्त मदत होते. येथे आपण कॉन्टर करून घेतलं, त्याच्या एक्झॅक्ट वरती आपण ब्लशर अप्लाय करून घेणार आहोत. ते जे हाय पॉइंट्स असतात ते हायलाइट करण्यासाठी आपण हायलायटर यूज करत असतो. मी इथे मेकअप फिक्सिंग स्प्रे यूज करताना सुद्धा थोडीशी लांब पकडून